जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी संसदेत मांडलेल्या विविध विषयासंदर्भात आज नंदुरबार शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। यावेळी त्यांनी सांगितले की नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो, परंतु सभागृह हे नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। त्यांनी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेस देवाजी चौधरी, रवींद्र पाडवी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपण सर्व पाहत असणार पार्लिमेंटमध्ये जे प्रोसिडिंग चालते, 1 वर्ष झालं आहे, ऑलमोस्ट 1 वर्ष झालं आहे। 1 वर्षामध्ये मजबूत आहेत पण जसं आपण पाहत असाल 1 वर्षामध्ये अनेक वेळा जेव्हा पण ते उभे राहतात, काय मुद्दे उपस्थित करतात, मंत्री असतात, ट्रेजरी बेंचमधले जे मंत्री असतात ते प्रत्येक वेळेस काय ना काय आक्षेप घेत असतात की नाही हे चुकीचं आहे, ते थांबवण्यात यावं। आणि हे खासदार असेल, इंडिया आघाडीचे खासदार, जेव्हा ते उभे राहतात, उपस्थित राहतात, त्यांना प्रश्न विचारले, नोटीसवरती घरी लावा, नोटीस 193मध्ये ते अर्जंट विषय असतात ते पण घ्यायला तयार नसतात। जसं अधिकाऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न विचारलं, त्यांचं माहीत मध्येच काट ऑफ केलं गेलं, त्यांना बोलायची संधी दिली नाही, तर प्रश्न मोठं विचारायची संधी दिली नाही गेली। आम्हाला लोकांचे प्रश्न उपस्थित करायचे आहे। हे एक विषय मी आपल्याला सांगू इच्छितो की वडील मंत्री असताना ट्रायबलमधून बजेटवरून द्यायचं नसतं, तरी वडिलांनी 4 कोटी मंजूर करतो। माजी मंत्री राहिले आहेत मेडिकलच्या ह्याच्यामध्ये, ते त्यांची मिनिस्ट्री असताना तेव्हा त्यांनी एकही पैसे दिले तर एकदम स्ट्रॉंग झालं पाहिजे। मी अनेक विषय घेऊन गेलो, शहादावरून रेडियापाडला कनेक्ट होणार, त्याच्यामध्ये रोड वाईडनिंग झालं तर लोकांना तिकडे फायदा आहे।